नमस्कार मित्रांनो, आठवा वेतन आयोग अपडेट 2026. आठवा वेतन आयोगाचे अपडेट आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती मिळणार पगारवाढ आणि कर्मचाऱ्यांना किंवा संघटनांना या आयोगाकडून कोणत्या अपेक्षा आहेत. चला तर पाहूया पण आठवा वेतन आयोग अपेक्षा. आठव्या वेतन आयोगाच्या मोठी अपडेट आहे की न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अंमलबजावणीची तारीख ही आयोगाच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे की शक्यता आहे. अजून या तारखेवरती फिक्स झाले नाही किंवा अंतिम निर्णय आलेला नाही. हा उद्देश काय आहे की महागाईच्या प्रमाणात वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि निवृत्ती वेतन सुधारित करण्याचा उद्देश आहे. म्हणून हा आठवा वेतन आयोगची समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे आणि त्यांची नेमणूक हे भत्ते सुधारण्यासाठी किंवा पगार वाढ करण्यासाठी शिफारशी करणार आहे. आठव्या वेतन आयोगाचा फायदा कोणाला होणार आहे? सुमारे 50 लाख केंद्र कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे. आठवा वेतन आयोग म्हणजेच 8th पे कमिशन हा केंद्र सरकारी कर्मचारी, संरक्षण दलाचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सध्या 7वा वेतन आयोग कार्यरत असून 8व्या वेतन आयोगाची सर्वजण वाट पाहत आहेत. 7व्या वेतन आयोगातून 8व्या वेतन आयोगात जाताना नवीन संभाव्य बदल आणि प्रमुख मागण्या काय आहेत? तर फिटमॅट फॅक्टर काय असणार याची काय अपेक्षा आहे? तर कर्मचारी संघटनांनी सुमारे 3.83 च्या फिटमॅट फॅक्टरची मागणी केली आहे. कर्मचारी ज्या संघटना आहेत त्यांनी जवळपास 3.83 ची फिटमॅट फॅक्टर या ठिकाणी मागणी केलेली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये हीच 2.83 च्या आसपास होती केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 ची होती. जर हा फॅक्टर मंजूर झाला तर पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे किंवा मोठी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. किमान वेतन किती असेल? तर सध्याचे किमान वेतन हे 18,000 वरून ते वाढून 51,480 अंदाजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही कर्मचारी संघटनांनी नवीन वेतन आयोगामध्ये किंवा 8व्या वेतन आयोगामध्ये किमान मूळ वेतन हे 18,000 वरून थेट 69,000 किंवा 72,000 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. ही मागणी केली आहे कर्मचारी संघटनाने की किमान वेतन हे 18,000 वरून थेट 69,000 किंवा 72,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे, परंतु ही मागणी कितपत मान्य होती हे पाहणं औचित्याचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे की दर 5 वर्षांनी पुनरावलोकन व्हावं असं कामगार संघटनांची मत आहे की दर 10 वर्षांनी होणारे वेतन आयोगाचे पुनरावलोकन आता फक्त 5 वर्षात करावे अशी मागणी लावून धरली आहे. म्हणजे थोडक्यात तर काय, दर 10 वर्षांनी लागू होणारा आयोग, वेतन आयोग हा 5 वर्षांनी लागू करावा अशी मागणी लावून धरलेली आहे. यामध्ये कोणता बदल होत आहे येणारा काळच सांगेल. हे येणारा काळच सांगेल. पगारवाढीचा अंदाजित टप्पा आणि एकूण वाढ किती होईल याचा जर अंदाज लावला तर फिटमॅट फॅक्टर आणि इतर भत्ते मिळून कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 ते 35% पर्यंत वाढ होऊ शकते, हा अंदाज आहे. आणि पुढचा आहे की पेन्शनमध्ये काय बदल होईल? तर पगारवाढीचा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यांच्या पेन्शनमध्येही साधारणपणे 25% ते 30% वाढ अपेक्षित आहे. सद्यस्थिती काय आहे? सद्यस्थितीमध्ये मे 2026 आठव्या वेतन आयोगाची टीम विविध राज्यात बैठका घेत असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या जात आहेत. महागाई भत्त्याचे मूळ वेतनात विलिनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही असे दिसून येत आहे. यापूर्वी एक मुद्दा उठला होता की यानंतर 8व्या वेतन आयोग किंवा पुढचा वेतन आयोगाला न लागता महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून मूळ वेतन वाढलं जाईल, परंतु तसा प्रस्ताव सध्या तरी कुठे दिसत येत नाही. तर येणारा काळ सांगेल की आपला DA आहे तसा राहतो की तो मूळ वेतनात जातो. सध्या हा आयोग डेटा संकलन, डेटा कलेक्शन आणि सल्लामसलत करत आहे. कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या सरकार समोर मांडल्या आहेत आणि अधिकृत अहवाल आल्यानंतरच पगारातील वाढीचे निश्चित आकडे आपल्याला स्पष्ट होतील. सदर या व्हिडिओमध्ये आपण फक्त अंदाज आणि अपेक्षा यांचा विचार केलेला आहे. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की या माहितीमध्ये सरकारी घोषणानुसार मुख्य बदल होणार आहेत आणि बदल होणारच आहेत.